महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट राहुल नार्वेकर साहेबांची आज बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। त्यांना पुढील वाटचालीच्या करता शुभेच्छा देखील देतो। त्यांची बिनविरोध निवड होण्यापाठीमागचं कारण म्हणजे त्यांच्यामध्ये नेतृत्व गुणांची, कार्यक्षमतेची आणि त्यांच्या अनुभवाची ही पोचपावती आहे असं म्हटलं तर काही चुकीचं ठरेल असं मला वाटत नाही। 15व्या विधानसभेत निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचं देखील मी आजच्या निमित्तानं मनापासून अभिनंदन करतो। त्या सर्वांना पुढच्या वाटचालीच्या करता शुभेच्छा देखील देतो। अध्यक्ष महोदय, खरं तर सभागृहाचे नेते देवेंद्रजींनी आणि उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी आपल्याबद्दल खूप काही त्या ठिकाणी सांगितलं। मला आठवतं राजकीय जीवनामध्ये जी 35 वर्षापूर्वी मी सुरुवात केली आणि त्यावेळेस आम्ही सभागृहामध्ये जयंत पाटील, आर पाटील, मी, दिलीप वळसे पाटील अशा आम्ही 4-5 लोक 90च्या बॅचचे आलो आणि तेव्हापासून काम करत असताना मी नेहमी एक बघितलं की राज्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये चांगले कार्यकर्ते आपल्यातनं पण तयार करायचे आणि दुसरे पण त्या ठिकाणी आपल्याकडे कसे येतील त्या ठिकाणी पाहायचं। तुमच्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली त्यावेळेस तुम्ही शिवसेनेमध्ये होता। प्रवक्ता म्हणून तुमचं कामकाज आम्ही टीव्हीवर बघायचो, इतर ठिकाणी ऐकायचो आणि त्याच्यातनं एक दिवस मी आपल्याला म्हणालो की राहुलजी, आपल्याला पटो किंवा न पटो, एक लोकसभेची जागा आहे, तिथं आपण उभं राहा। तुम्ही जरा नाही म्हणत होता, परंतु मी फार आग्रह केला। वास्तविक त्यावेळेस मोदी साहेबांची लाट होती आणि त्या लाटेमध्ये मी म्हणणारे सगळे पराभूत झाले। परंतु तेव्हा मी आपल्याला असाही शब्द दिलेला होता की जर अपयश आलं तर तुम्हाला विधिमंडळामध्ये निश्चितपणे प्रतिनिधित्व देण्याची जबाबदारी आम्ही लोक घेऊ आणि तशा पद्धतीने जबाबदारी वरच्या सभागृहामध्ये तुम्ही त्या ठिकाणी पार पाडली। ही तुमची ह्या विधिमंडळातली सुरुवात। विधान परिषदेमध्ये आपण उत्तम काम करत होता। आपली वकिली अतिशय चांगल्या पद्धतीने प्रख्यात वकील म्हणून तुमची ओळख, अभ्यास मी त्या ठिकाणी पाहायचो। नंतरच्या काळामध्ये माझं जसं लक्ष असं असायचं तसंच लक्ष आमच्या आत्ताचे मुख्यमंत्री त्यांचंही असतं आणि मी तुम्हाला तिकडनं इकडे आणलं, त्यांनी मला माझ्याकडनं त्यांच्याकडे घेऊन गेले आणि कुलाब्यातनं तुम्हाला उमेदवारी दिली। कुलाब्यात तुम्ही चांगल्या मताधिक्याने विजयी झाला। तसं बघितलं तर त्या मतदारसंघाची आत्ताच देवेंद्रजींनी साधारण ओळख सांगितली आणि तुमचं असणारं काम हे आम्ही सगळ्यांनी गेले काही दिवस बघतोय। पाठीमागच्या काळामध्ये आम्ही सरकारमध्ये असताना देवेंद्रजी ज्यावेळेस बोलायला उठायचे त्यावेळेस देवेंद्रजींच्या पाठीमागे बसून वेगवेगळ्या पद्धतीची माहिती, वेगवेगळ्या ह्याच्याबद्दल काही दाखले वेगवेगळे देण्याचा प्रयत्न देखील तुम्ही करायचा। अशा पद्धतीनं आम्ही सगळ्यांनी तुमचं काम बघितलंय।